थाने जिले में शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे की जन्म शताब्दी पर टेम्बीनाका आनंद आश्रम में सांसद सरदार नरेश मस्के ने नवनिर्वाचित नगर सेवकों और कार्यकर्ताओं को संबोधित किया। उन्होंने स्पष्ट किया कि भास्कर जाधव को बालासाहेब का नाम राजनीति में इस्तेमाल नहीं करना चाहिए। मस्के ने कहा कि शिवसेना की असली पहचान बालासाहेब द्वारा बनाई गई है और पार्टी के फैसले एकनाथ शिंदे और रवींद्र चव्हाण लेंगे। जन्म शताब्दी वर्ष आहे आणि ठाणे जिल्ह्यातर्फे शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन या वर्षभरामध्ये केलेलं आहे। अनेक विविध सामाजिक उपक्रम आहेत, सांस्कृतिक उपक्रम आहेत आणि बाळासाहेबांचं जे भूमिका आहे, बाळासाहेबांचं चरित्र आहे आणि बाळासाहेबांनी केलेलं काम येणाऱ्या नव्या पिढीपर्यंत पोहोचावं या दृष्टीने कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। सर, कधीतरी पाहिलं तर खरी शिवसेना कोणाची असा देखील प्रश्न विचारला जातो। बाळासाहेबांचे आज जन्म शताब्दी पर्व आहे, यानिमित्त अनेक कार्यक्रम देखील होणार। मुख्यमंत्री या सगळ्या कार्यक्रमांची घोषणा देखील करणार आहेत। सरकारच्या माध्यमातून हे कार्यक्रम राबवले जातात। खरी शिवसेना ही बाळासाहेबांची आहे आणि बाळासाहेबांचं हिंदुत्वाचं जे तत्व आहे, हिंदुत्वाची जी भूमिका आहे ती मध्यंतरीच्या काळात काँग्रेसच्या दावणीला बांधली होती। हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता सुद्धा त्यांना लाज वाटत होती, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका आणि त्यांनी पुन्हा हिंदुत्वाकडे वाटचाल या शिवसेनेची नेलेली आहे आणि महाराष्ट्राने वेळोवेळी दाखवून दिलेले आहे की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना, की ज्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत, जनतेने कौल हा त्या शिवसेनेला दिलेला आहे। त्यामुळे याचं उत्तर लोकांनी मतदानातून दिलेलं आहे। भास्कर जाधव म्हणतात की खरी अभिवादन असेल बघा, भास्कर जाधव कधी एक पाय इकडे कधी एक पाय तिकडे, ते ज्या युपीटीचे आहेत त्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध ते पंचायत समितीला प्रचार करतात। त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही। बाळासाहेब असताना शिवसेना सोडून ते गेले होते। मातोश्रीला दरवाजावरती लाखोली वाहिली होती शिव्यांची। त्यांनी एकनाथ शिंदेला शिकवण्याचा प्रयत्न भास्कर जाधवांनी करू नये। ते आज इथे उद्या कुठे उडी मारतील त्यांचा भरोसा नाही। कल्याण डोंबिवलीमध्ये पाहिलं तर काही आणि असं पाहिलं तर एक शब्द आज तुम्हाला देतो की आसपास बदललेल्या वाक्याला कधी कधी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी माझ्यासाठी फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी नाही। कल्याण डोंबिवलीचा विषय 2 दिवसापूर्वी झालेला आहे। मला वाटतं आता याच्यावरती जास्त चर्चा करणे योग्य नाही। थोडी लवचिक भूमिका जर मी घेतली तर ती माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, हे तुम्ही समजून घ्या। मला एवढंच म्हणायचं आहे की रस्त्यामध्ये त्यांची भूमिका सांगितलेली आहे, याच्यावरून अंदाज आपण घ्यायला पाहिजे त्यांची भूमिका काय। सारखं सारखं ते या विषयावरती चर्चा करणं मला योग्य वाटत नाही। मला नाही वाटत तसं काही प्रकार आहे। या विषयावरती न बोललेलं बरं। नो कमेंट्स। अनेक ठिकाणी शिवसेनेला अपयश आलेलं आत्ताच अपयश आलेलं आहे असं नाहीये। विधानसभेपासून, लोकसभेपासून, नगरपंचायतींपासून, महानगरपालिका असतील, आता जिल्हा परिषद, त्यांना उमेदवार भेटत नाहीये। उमेदवार शोधावे लागतात, मनसेची साथ घ्यावी लागते। त्यांचे उमेदवार इकडून तिकडून गोळा केलेले असतात, त्यामुळे संपूर्णपणे त्यांची वाताहत झालेली आहे।